माझ्या मावस भावाचं लग्न आहे कोल्हापूरला, त्यासाठी आम्ही आलो इकडं कोल्हापूरला। आज मुहूर्तमेढ आहे, म्हणजे मराठी लग्नांमध्ये असतं। लग्नाच्या 5 दिवस आधी केली जाते। आंब्याचे डहाळा किंवा आंब्याची फांदी आणून त्याची पूजा केली जाते आणि जात्यावर हळकुंड दळलं जातं। म्हणजेच लग्नाची सुरुवात मुहूर्त करून लग्नाचे बाकीचे विधी सुरू होतात। तर बघा मी दाखवते पूजा आमच्यात कशी करतात ते। मराठी लग्नांमध्ये सगळ्यांच्यात मुहूर्तमेढ केली जाते ही। मी आता आवरलंय साधच। ही साडी रोहनची ट्रिप गेलेली विजापूरला, इरकली तिकडून आणलेली त्यानं। ती नेसली आहे, नेसली नव्हती म्हणजे घडी मोडली नव्हती म्हणून। माझे सगळे मावशा, मम्मी, मामी, आत्या सगळेजण आहेत फोटोमध्ये। सगळे एकत्र आले की नेहमीच मजा असती। रात्री जागरण, दंगा, गप्पा सगळेजण। आता आम्ही जात्याची आधी पूजा करून घेणार। हे आता शोसाठी सजवलंय असं। पहिल्यांदा बाहेरची पूजा करणार आहे। तोरण आणायचं आहे आधी, बहिणीनं आणायचं असतंय तोरण, तर मी आणलेलं तोरण, त्याची आधी पूजा करणार तोरणची, मग आंब्याच्या डहाळ्याची पूजा, नंतर तोरण आधीच आम्ही आणून ठेवलेलं मावशीच्या घरी, म्हणजे ज्या घरात कार्यक्रम असतो किंवा वास्तुक शांतीला पण तोरण लावलं जातं, तर ते दुसऱ्यांच्या घरी ठेवलं जातं आणि पूजा करून मग ते दाराला लावलं जातं। तर खालून आता आम्ही खाली आहे, तिथून वर नेणार घरी सगळे मिळून तोरण, आणि तोरणची पूजा करणार आणि मग ते दाराला बांधणार तोरण। आत्याकडे दिलेली की आत्याकडे दिलेली। सगळे मिळून आता तोरण वर घेऊन जाणार आम्ही आणि पूजा करणार त्याची तोरणाची, आणि मग ते दरवाजाच्या वर लावणार। वास्तुक शांती आणि लग्नामध्ये लावलं जातं मराठी लग्नांमध्ये। त्याची पूजा मला छान वाटत होतं पूजा करताना, कारण सगळे फोटो काढत होते आणि सगळे बघत होते, म्हणजे पूजा करताना मी करत होते पूजा, तर मला मस्त वाटत होतं की तोरणची पूजा मला करायला मिळतीये। दोन मिनिटं धर नुसतं फोटो काढत, 1 मिनिट काढायला लगेच फोटो लागले बघ। बाहेर दारात ओपन मध्ये असल्यामुळे वारं भरपूर येत होतं, त्यामुळे तो दिवा राहत नव्हता भरपूर वेळ। असू दे पिऊ धर नुसतं, आता राहू दे। गॅलरीत नाही आलं असणार वर। तिकडे बघा ते बघ ओम समोर उभार पाहिजे। अरे उभार की बघ म्हणाले तिकडे। एक सेकंड आणि इकडे नंतर पाहिजे ठेव इथं तोपर्यंत खाली।
त्याच्यात आहे की ताट. आता मावशी आणि काका पूजा करतात आंब्याच्या झाडाचीच, म्हणजे मुहूर्तमेढची. नंतर शुभम पूजा करेल आणि मग आम्ही बाकीचे सगळे नंतर जे लेडीज आहेत त्या. आरती तडवर आहे, आरती तडवर आहे. स्माइल. अक्षता दाखवा ओळा ओळा. ओके, ठेवा. नमस्कार करा. ओके, ठीक. आता आम्ही आत आलोय आणि जात्याची पूजा करणार आहे आणि त्यावर हळकुंड दळणार आहे. सुपारी आणि हळकुंड बांधलेलं आहे, वस्त्र घातलं कापसाचं आणि गाणं पण बोलतात. ते जात्याची गाणी असतात, ते म्हणजे मामी बोलेल ते गाणं. जे फोटो काय सुरूच राहतात. फोटो आणि व्हिडिओ सगळ्यांना माहीत झाले आता. ह्या जात्यावर दळलेली हळद नंतर हळदी खेळतात लग्नाच्या आदल्या दिवशी, तेव्हा वापरली जाते हळदीमध्ये मिक्स करून. योजिले कार्य हे सिद्धी न्यावे, योजिले कार्य हे सिद्धी न्यावे, करा वाचवागी चेहरा इकडे आलो. गुडघ्या बसा, गुडघ्या बसा. तुम्ही गुडघ्या बसा, गुडघ्या बसा. खुर्ची का असली बसून घे. काय म्हणलं? आणि खुर्ची आहे का? खुर्ची आहे, वेळ लागणार मला. चालू आहे ना तुम जरा चेअर दे. ते बसा देते काकी, बसा देते तुम्ही बसा देते. ते काढतोय. वेट. समोर सगळे, समोर स्माइल सगळ्यांची. ठीक आहे, दळा दळा चालू होते. आवाज कुठे आहे? भवानी भवानी तुझा भवानी तुझा भवानी. इकडे बघ तर. हो काढते आता.
ते फोटोग्राफर खाली गेले असतील का जेवायचे तर मकाश. आता पूजा झाली सगळी. बांगड्या भरणारे येणार आहेत. हिरव्या बांगड्या, चुडा भरायचा असतो. चुडा नाही, चुडा नवरीचा असतो. हिरव्या बांगड्या काचेच्या सगळेजण भरतात घरातले लग्नामध्ये. आणि जेवणाची पण तयारी सुरू आहे खाली पार्किंगमध्ये. आम्ही आता बांगड्या भरणार आहे. मी दीड डझन भरल्या दोन्ही हातामध्ये. जेवणामध्ये भजी, पापड, बटाट्याची भाजी, वरण भात आणि घरी पुरणपोळी केलेली. मठ्ठा पण होता ताकाचा. घरी नैवेद्यासाठी पुरणपोळी. बाकीच्या सगळ्यांना म्हणजे पाहुण्यांना वाढायच्या आधी घरी 5 सवाष्ण वाढले जातात. मगच बाकीच्यांनी जेवायला सुरू करायचे अशी पद्धत आहे. म्हणजे लग्नामध्ये आणि वास्तुशांतीमध्ये सुद्धा घरामध्ये 5 सवाष्ण सुरुवातीला वाढायचे जेवायला घरी. भजी भजी रोज अशी जेवती. मोबाईल बघा त्याशिवाय जेवत नाही. तोंडातला घास की गाल भरून ठेवलाय. व्हिडिओ करती बस आता. व्हिडिओ फोटो ये आपला फोटो काढूया. म्हणून सेल्फी काढ दोघींचा. आत्यावर येईल खेळती सांगते तिला खेळायला पाहिजे. बरं आहे. मोबाईल पाहिजे सारखा. होय मग अशी चाललेलं. झालं सगळं मुहूर्तमेढचा कार्यक्रम पूजा करून. आता आम्ही रात्री मेहंदी काढली सगळ्यांनी. मस्त गप्पा मारल्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण आता लग्नाचे व्हिडिओ येतील तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील नवीन व्हिडिओचं.